तर जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या मध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी फारच आनंदाची बातमी इथं आलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना इथं नुकसान झालेले होते, अद्याप न मिळालेले अनुदान आणि त्या अनुदानाच्या प्रत्यक्षात अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इथं ही खुशखबर आलेली आहे. आणि मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने इथं त्या शेतकऱ्यांसाठी इथं अनुदान वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे. आता 26,48,000 इतक्या शेतकऱ्यांसाठी 2920 कोटी रुपयाचा निधी इथं वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे. आता याच्याच बाबतीत आजचा हा जी आर आपण इथं बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. खाली खाली दिलेले जे काय पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या अनुदानासाठी कोणकोणते जिल्हे इथे पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना इथं अनुदान मिळणार आहेत, त्याच बाबतीत हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये झालेला जून ते ऑक्टोबर आणि महत्त्वाचे म्हणजे सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसानीपोटी मदत देण्याबाबतचा हा जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण जर काही बघितलं तर अतिवृष्टी आणि पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेले होते आणि त्याच बाबतीत हा इनपुट सबसिडीच्या स्वरूपात हे अनुदान इथं देण्यात येणार आहे. तर इथं शासन निर्णय बघा मित्रांनो काय, तर जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा संदर्भित हा शासन निर्णय इथं निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी तर मित्रांनो 2,920 कोटी 57,50,000 इतक्या रक्कम इथं शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. आणि कोणकोणत्या जिल्ह्यात इथं ही रक्कम मिळणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, हे जे काय रक्कम आहे इथं डी-बी-टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये इथं निर्गमित करण्यात येणार आहे, वितरित करण्यात येणार आहेत. तर चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागाच्या शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात झालेल्या मदतीच्या निधीमध्ये मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घेण्यात यावी. ठीक आहे. तर मित्रांनो, इथं बघा आता कोणकोणते जिल्हे तर मित्रांनो, आता इथं बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते किती शेतकऱ्यांना इथं निधी मिळणार आहेत. तर तर मित्रांनो, इथं बघा छत्रपती संभाजीनगर या विभागाच्या अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये 28,2,0538 शेतकऱ्यांसाठी 41,230,00,000 इतकी रक्कम इथं देण्यात येणार आहे. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 29,06,779 शेतकऱ्यांसाठी 41,948,00,000 इतकी रक्कम इथं देण्यात येणार आहे. आणि सोबतच इथं बघा मित्रांनो, नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी 78,000 सॉरी मित्रांनो 78,03,915 शेतकऱ्यांसाठी 81,238,00,000 इतकी रक्कम देण्यात येणार आहे. आणि आणि बीड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात जी काय अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी 53,02,241 शेतकऱ्यांसाठी 52,94,00,000 इतका निधी इथं देण्यात येणार आहे. आणि धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी 18,07,783 18,0786 शेतकऱ्यांसाठी 22,181,00,000 इतका निधी इथं देण्यात येणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांसाठी 25,07,747 शेतकऱ्यांसाठी 23,420,00,000 इतका निधी इथं देण्यात येणार आहे. त्यासोबतच परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी या अगोदरही परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी इथं अतिवृष्टी निधी मिळालेला आहे. आणि त्या राहिलेले जे काही 10 शेतकरी होते त्यांच्यासाठी 1,08,000 इतका निधी वितरित करण्यात येणार आहे. आणि सोबतच जे काय बीड जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये 5,51,739 शेतकऱ्यांसाठी 23,57,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. आणि सोबतच लातूर जिल्ह्याचे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांमधून 81,09,66 शेतकऱ्यांना 78,41,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. लातूरमध्ये लातूरचे जे काय अगोदरचे होते लातूरमध्ये 81,09,66,000 जे काय शेतकरी होते ते ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना निधी मिळालेला होता. आणि नंतर मग लातूरमध्ये जूनमध्ये झालेली जी काय अतिवृष्टी होती त्यामध्ये 460 शेतकऱ्यांसाठी 9,79,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. परभणीमध्ये 10,991 शेतकऱ्यांसाठी 10,08,00,000 इतका निधी इथं
मिळणार आहे. आणि हिंगोली जिल्ह्यामधून 7,07,007 शेतकऱ्यांसाठी 4,53,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. मित्रांनो, आता इथं बघा तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी 522 शेतकऱ्यांसाठी 70,99,000 इतका निधी इथं मिळणार आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये 10 शेतकऱ्यांसाठी 2,81,000 इतका निधी इथं मिळणार आहे. आता मित्रांनो, हे झाले छत्रपती संभाजीनगरच्या विभागामधल्या शेतकऱ्यांसाठी. आता नागपूरचे जे काय शेतकरी आहेत त्यांच्यासाठी इथं बघा, वर्धा जिल्ह्यासाठी 1,605 शेतकऱ्यांसाठी 2,83,11,000 इतका निधी इथं मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 152 शेतकऱ्यांसाठी 24,48,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. मित्रांनो, आणि इथं बघा जे काय गोंदियामध्ये जे काय शेतकरी आहेत, गोंदिया जिल्ह्यातले जे काय शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 2,70,012 2,70,000 2,700 2,712 नाही ना हां 2,712 शेतकऱ्यांसाठी 2,26,29,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये अ, अठ भंडारा जिल्ह्यामध्ये 8,497 शेतकऱ्यांसाठी 10,02,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 217 शेतकऱ्यांसाठी 217 शेतकऱ्यांसाठी 41,48,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 3,952 शेतकऱ्यांसाठी 3,27,79,000 इतका निधी इथं मिळणार आहे. आणि नागपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या जुलै ऑगस्टमध्ये जी काय अतिवृष्टी होती त्यासाठी 2,28,06,4 शेतकऱ्यांसाठी 64,41,12,000 इतका निधी इथं वितरित करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्याचे जे काही शेतकरी आहेत त्यांसाठी 851 शेतकऱ्यांसाठी 82,41,000 इतका निधी इथं मिळणार आहे. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 4,187 शेतकऱ्यांसाठी 30,09,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. तर हे झाले मित्रांनो नागपूर विभागाच्या अंतर्गत येणारे जिल्ह्यांसाठी. आता इथं बघा नाशिक जिल्ह्यात नाशिक विभागाच्या अंतर्गत जे काही जिल्हे येतात त्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर आहे. तर नाशिक जिल्ह्यासाठी बघा 331 शेतकऱ्यांसाठी 21,82,000 इतका निधी इथं मिळणार आहे. ठीक आहे. आणि हे ऑगस्ट महिन्यात झालेली जी काय अतिवृष्टी होती त्यासाठी हे आहे. आणि धुळे जिल्ह्यामध्ये बघा धुळे जिल्ह्यामध्ये 148 शेतकऱ्यांसाठी 18,75,000 इतका निधी इथं मिळणार आहे. आणि आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 527 शेतकऱ्यांसाठी 41,52,000 इतका निधी इथं मिळणार आहे. जळगाव जळगाव जिल्ह्याचे जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी 5,731 शेतकऱ्यांसाठी 571 5,71,88,000 इतका निधी इथं मिळणार आहे. अहमदनगर जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी त्या शेतकऱ्यांसाठी 5,749 शेतकऱ्यांसाठी 2,40,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. हे झाले मित्रांनो आता नाशिक विभागाच्या अंतर्गत जे काही जिल्हे येत होते त्या जिल्ह्यांसाठी हे होते. आता इथं बघा पुण्याच्या अंतर्गत पुणे विभागाचे जे काही अंतर्गत जिल्हे येतात त्यांच्यासाठी सातारा, सोलापूर आणि सांगली हे काही जिल्हे पुणे विभागाच्या अंतर्गत येतात. सातारासाठी 400 शेतकऱ्यांसाठी 10,73,000 इतका निधी इथं मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी 37,747 शेतकऱ्यांसाठी 58,43,00,000 इतका निधी इथं मिळणार आहे. सांगली जिल्ह्यासाठी 5,153 शेतकऱ्यांसाठी 3,48,24,000 इतका निधी इथं मिळणार आहे. तर मित्रांनो, असे एकूण 2,920,57,50,000 इतका निधी इथं हा वितरित करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे 2,920 कोटी आणि अगोदर जे काय दिलेले पैसे आहेत ते असे टोटल करून 4,500 कोटीचा निधी इथं शेतकऱ्यांसाठी वितरित करण्याची परवानगी मिळालेली आहे. आणि मित्रांनो,
जे का आता नवीन प्रस्ताव इथं मांडण्यात आलेले उर्वरित जे का जिल्हे राहिलेले आहेत, काही राहिलेले आहेत, त्या जिल्ह्यांना स्वतः इथं निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात येईल आणि असेच नवीन-नवीन अपडेट्स आपण या बाबतीत घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आपण शेतकऱ्यांसाठी नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.